नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीचे आपल्याला क्वार्टर 3चा रिझल्ट पाहायला मिळू शकतो येणाऱ्या वीकमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹109 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,893 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.75%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 1.11%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 0.82% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.32% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹11,968 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,76,274 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 15.47%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 22.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.28% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹734 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,70,331 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 18.66%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 16.54% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.91% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा स्टील लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹130 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,61,961 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.19%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 18.53%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 23.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.55% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹8,402 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,34,618 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.04%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 12.45%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 9.98% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.44% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 28 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹2,315 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,67,204 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 11.72%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 6.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.68% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹369 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 31,369 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 11.72%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 17.64% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे
24.63% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 28 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईज आहे 544 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 95,105 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.32%, FISची होल्डिंग आहे 14.57%, DISची होल्डिंग आहे 10.05% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.92% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 28 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 3,458 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,75,548 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 20.83%, DISची होल्डिंग आहे 41.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.21% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 1,094 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,36,352 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 13.94%, DISची होल्डिंग आहे 14.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.96% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.